नाला सोपारा से बड़ी खबर सामने आई है, जहां वैवाहिक वेबसाइट पर विधवा महिलाओं से पहचान कर ठगी करने वाले एक शातिर अपराधी को नाला सोपारा पुलिस ने कल्याण से गिरफ्तार किया है। पुलिस के मुताबिक इस आरोपी ने 20 से 25 महिलाओं को जालसाजी का शिकार बनाया है। आरोपी की पहचान फिरोज नियाज शेख के रूप में हुई है। करीब 25 महिलाओं से शादी करने वाला फिरोज आखिरकार पुलिस की जाल में फंस ही गया। 2015 में फिरोज नियाज शेख ने पुणे में 4 महिलाओं से शादी की। इसके बाद वो 2023 में 6 बार जेल गया, लेकिन इसके बाद भी उसने धोखा देना जारी रखा और 25 महिलाओं से शादी की और नई साथी के सपने को चकनाचूर कर दिया। उसके आते ही पुलिस उसे हथकड़ी लगाकर ले गई। नाला सोपारा पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक विजय सिंह बागल ने बताया कि शिकायतकर्ता पीड़ित महिला नाला सोपारा की निवासी है। महिला की पहचान वैवाहिक वेबसाइट शादीकॉम के माध्यम से हुई थी। आरोपी ने अपनी पहली शादी की बात छुपाकर महिला को प्रेम जाल में फंसाकर उससे शादी की थी। उसके बाद निजी कारणों का वास्ता देकर कार और लैपटॉप के लिए 6,50,790 रूपये लेकर फरार हो गया। इस मामले की शिकायत महिला ने पुलिस थाने में दर्ज कराई थी। इसके बाद से पुलिस जांच में जुट गई। पुलिस ने बताया है कि जांच के दौरान पुलिस को मुखबिरों से सूचना मिली। आरोपी कल्याण में छुप कर रहता है। सूचना के आधार पर पुलिस ने जाल बिछाकर आरोपी को गिरफ्तार कर लिया। पुलिस की पूछताछ में आरोपी ने बताया कि वैवाहिक वेबसाइट पर विधवा महिलाओं से फर्जी नाम से जान पहचान बनाता था। इसके बाद शादी का झांसा देकर गहने रुपए लेकर फरार हो जाता। उसने करीब 2 दर्जन से ज्यादा महिलाओं से धोखाधड़ी की वारदात को अंजाम दिया है। पुलिस आरोपी के कब्जे से 3,21,490 रूपये का सामान जब्त की है। इसमें एटीएम कार्ड, 6 मोबाइल फोन, चेकबुक, लैपटॉप, पीड़ित महिलाओं के क्रेडिट डेबिट कार्ड सहित सोने चांदी के आभूषण जब्त किए हैं। पुलिस ने आरोपी को वसई कोर्ट में पेश किया। कोर्ट ने 2 दिन की पुलिस हिरासत में भेजा है। फिलहाल पुलिस मामले की तहकीकात कर रही है। वहीं इस पूरे मामले में नाला सोपारा पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक विजय सिंह बागल ने हमें जानकारी दी। तर सांगा, 25 महिलांशी लग्न करणाऱ्या एका भामट्याला आपण अटक केलेली आहे. त्याची कशी मोडस ऑपरेंडी होती, काय सांगा? नाला सोपारा पोलीस ठाण्यात एक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यामध्ये फिरोज शेख यांनी त्या महिलेशी शादी.com या संकेतस्थळावर ओळख करून तिच्याशी आपले लग्न झाले हे लपवून तिच्याशी लग्न केले आणि तिच्याकडून कार घेण्यासाठी व लॅपटॉप घेण्यासाठी जवळजवळ 6,50,000 रुपये घेऊन तो पळून गेला होता. त्याप्रमाणे हा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यामध्ये आरोपीला ट्रॅप लावून आम्ही कल्याण येथून अटक केलेला आहे. त्याच्या अटकेमध्ये आम्हाला जवळजवळ 3.5 लाखाचा मुद्देमाल, त्यामध्ये चेकबुक, महिलांचे एटीएम कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, 6 मोबाईल फोन्स असा मुद्देमाल आम्हाला मिळालेला आहे. तर ह्या कशा प्रकारे महिलांना टार्गेट करायचा? त्याची मोडत अशी आहे की शादी.com वरून जे घटस्फोटित महिला आहेत त्यांना लग्न करण्याचे आमिष दाखवून हा त्यांना जवळीक निर्माण करतो आणि त्यांच्याशी लग्न करतो आणि पैसे घेऊन तो पसार होतो. सर, याने आतापर्यंत कुठे कुठे असे गुन्हे केलेले आहेत आणि साधारण किती गुन्हे या ठिकाणी दाखल आहेत आणि लोकांना काय? यापूर्वी याने असे गुन्हे पुण्यामध्ये 2 केलेले. एक हडपसर आहे, भोसरी आहे. मुंबईमध्ये घाटकोपर, पार्ला, अर्नाळा, नाला सोपारा जवळजवळ असे 7 ते 8 गुन्हे याने केलेले आहेत. यापूर्वी तो पुण्यामधील एका गुन्ह्यामध्ये 7 वर्ष तो जेलमध्ये होता. तर या ठिकाणी अजून इतर राज्यामध्ये सुद्धा यांनी काय गुन्हे केले असं आहे? याच्याकडे तपासामध्ये अशी माहिती मिळेल की जवळजवळ 25 ते 30 महिलांची अशा प्रकारे फसवणूक केलेली आहे. त्याच्यामध्ये मध्य प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे, दिल्ली आहे, गुजरात आहे, अशा या ठिकाणी त्यांनी अशा महिलांना जाळ्यातून फसवणूक केलेली आहे. तर लोकांना काय आवाहन करा? लोकांना मी एवढंच सांगेन की शादी.com या संकेतस्थळावरून जोडीदारांची निवड करताना त्याची व त्याच्या कुटुंबाची पूर्ण माहिती घ्यावी. कोणत्याही आमिषाला बळी पडू नये आणि असा काही प्रकार झाला तर तात्काळ पोलिसांची मदत घ्यावी आणि आपण सावध राहावे.